रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर आहे. 2 ऑप्शन दिले जातील. त्यातला क्विक मध्ये पहिल्यांदा मनात जो ऑप्शन आहे तो सांगायचा. आता हा पहिला प्रश्न खरं तर विचारला पाहिजे होता, पण तुम्ही नॉनव्हेज सोडले त्याच्यामुळं तरी पण विचारतो. व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. आता व्हेज. ओके. कोरेगाव का जावळी? पूर्ण महाराष्ट्र. अरे वा. मुंबई का दिल्ली? मुंबई का दिल्ली? मुंबई का दिल्ली म्हणजे थोडक्यात आमदारकी का खासदारकी? हा, जिथे संधी भेटेल तिथे. अरे वा. विधानसभा का विधान परिषद? तुम्हाला मी खरं सांगू, याच्यामध्ये विधानसभेला मी पक्षाने मला, म्हणजे अजितदादा गटनेते होते तेव्हापासून त्यांनी मला पक्षप्रतोद म्हणून दिलेलं आहे. मी विधानसभेमध्ये पण चांगलं, म्हणजे मी विधानसभेमध्ये तुम्हाला कसं असतं, व्यासपीठ म्हणा की तुम्हाला ते दाखवत, विधानसभेमध्ये 288 आमदारांमध्ये तुम्हाला बोलायला संधी मिळते. इथे काम करायला स्कोप आहे, पण तुम्हाला मांडण्यासाठी संधी कमी मिळते. पूर्वी या सभागृहामध्ये अनेक दिग्गज लोकांनी सभागृह गाजवले आणि ती सभागृह ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी पूर्ण सभागृह हल्ली ते दिसत नाही. पण विधान परिषदेमध्ये मला आवड काय मी तुम्हाला सांगतो, लिमिटेड लोक आहेत. तुमचं टॅलेंट दाखवायला तुम्हाला विधान परिषद मिळते आणि वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला मुद्दे मांडायला वेळ मिळतो. मला विधानसभा लोकांमधून निवडून आल्यानंतर चांगली, पण तुमचं टॅलेंट दाखवायला असेल तर विधान परिषद. अजितदादा की पवार साहेब? दैवत पवार साहेब. म्हणजे तुम्हाला सांगतो, पक्ष फुटला, हे झाला ते झालं, मला बरेच लोकांनी विचारलं, अरे अजितदादांच्याबरोबर गेलं नाही. ज्या नेत्यामुळे, ज्या पक्षामुळे माझी ओळख झाली, त्या नेत्याला यावेळेला त्यांच्यावर राहणं मला करतोय आणि मी ते त्यांच्यावर कायम राहिलो. दोघं नेते एकत्र यावेत का आणि येऊ शकतील का? आले तर चांगलं, हे सोन्यासारखं होईल. कारण का आज काळाची गरज आहे की पवार साहेबांनी शेवटी निर्णय घ्यायचा. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. त्यांनी सांगितलं लढा तर लढणार. मी त्यांना त्या दिवशी पण साहेबांना सांगितलं, सुप्रियाताईंना पक्षात सांगितलं, जयंत पाटील साहेबांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही द्याल तो आदेश मान्य. महाराष्ट्राचा विरोधी पक्षातला आवडता मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? दोघांचा अनुभव मला जास्त आलेला नाही, कारण मी विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना गेलोच नाही. जायची संधी आली, कळलं का, तर मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी मला चांगल्या प्रकारचं मध्यंतरीच्या काळामध्ये अटेंड केलेलं आहे.